घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसाठी या अधिक महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना नक्की करा. अधिक महिना हा खूप फलदायी आणि पवित्र असा महिना आहे. या महिन्यामध्ये तुम्ही जे काही पुण्य कराल किंवा चांगलं काम कराल ना, ते दुप्पट पटीने फलदायी ठरत असतं. तर आता ना, माझ्या मंगल कलशामधला नारळ मला बदलायचा होता, म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूयात. आता इथे व्यवस्थित पाण्याचा नारळ आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर फुलं, वेणी वगैरे, हळद घ्यायची आहे, कुंकू घ्यायचं आहे, नागवेलीची पानं घ्यायची आहे. आता इथे एक पाट मांडला आहे, त्यावरती मी वस्त्र टाकले आहे आणि आपल्याला प्रत्येक पूजेच्या आधी इथे अग्नी प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तर इथे मी निरंजन लावून घेतलेलं आहे, त्याची पण पूजा वगैरे करून घेतलेली आहे. फूल वगैरे वाहून घ्यायचं आहे. या मंगल कलशाची स्थापना आपल्याला तांदळाच्या राशीवर करायची आहे. एका प्लेटमध्ये मी तांदूळ घेतलेले आहे, त्यावरती हळदी कुंकू आणि अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. आता इथे मी एक तांब्याचा कलश घेतलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पितळेचा कलशसुद्धा वापरू शकता किंवा स्टीलचा सुद्धा वापरू शकता, फक्त लोखंडाचं वापरायचं नाही आहे. आता या कलशावरती आपल्याला छान असं स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. आपल्याला स्वस्तिकमध्ये रिकामं ठेवायचं नाही आहे, त्यामध्ये आपल्याला बिंदू काढून घ्यायचे आहेत. यानंतर या कलशावरती आपल्याला 5 उभ्या रेषा काढून घ्यायच्या आहेत, ज्या आपल्याला खालून वरच्या बाजूला अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत. हा कलश आपल्याला पाण्याने पूर्ण भरून घ्यायचा आहे. यानंतर स्वस्तिकला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण कलश तयार केलेला आहे. आता हा जो धागा आहे ना, हा आपल्याला कलशाच्या मुखावरती अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचा आहे. आता इथे मी नागवेलीची पाने घेतलेली आहे. पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. तुमच्याकडे नागवेलीची पाने नसतील तर तुम्ही आंब्याची डहाळीसुद्धा वापरू शकता. यामध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं टाकून घ्यायचं आहे. हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायच्या आहेत. आता इथे नारळ घेतलेला आहे. हे नारळ ना, पाणी वगैरे पाहिजे नारळामध्ये. यानंतर आपल्याला हे नारळ सोलून घ्यायचं आहे, ज्यामुळे नारळाला कोंब वगैरे फुटायला सुद्धा मदत होते. नारळ आपल्याला पूर्ण सोलायचं नाही, तर अशी शेंडी राहू द्यायची आहे. आता नारळावरती थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मळवट वगैरे भरून घेत आहे. यामुळे ना खूप छान वाटतं आणि नारळाला आणि कलशाला सजवलं ना, आपल्याला सुद्धा बघायला खूप छान वाटतं आणि आपल्याला साक्षात याच्यावरती आपली कुलदेवता प्रकट झाल्यासारखी वाटते. आता मळवट भरून घेतल्यानंतर ना, मी छान ठसठशीत असं कुंकू इथे लावून घेत आहे. तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय. आता ही ज्याची त्याची भावना आहे, तुम्ही इथे फक्त हळदी कुंकूसुद्धा लावू शकता. यानंतर कलशामध्ये फूल टाकून घेतलेलं आहे आणि यावरती आपल्याला अशा प्रकारे नारळाची स्थापना करून घ्यायची आहे. आता हा कलश आपण तांदळाच्या राशीवरती ठेवून घेतलेला आहे. यावरती मी छान अशी ओढणी टाकून घेतलेली आहे आणि छान फुलांची वेणीसुद्धा ठेवून घेतलेली आहे. यानंतर फुलं वगैरे वाहून घेतलेले आहे आणि आता इथे मी रांगोळी काढून घेत आहे आणि हा कलश जो आहे तो मी देवघरामध्ये ठेवून घेणार आहे. पण आज याची मांडणी केलेली आहे ना, तर मी आज इथेच ठेवून देणार आहे या कलशाला. यानंतर छान रांगोळी वगैरे काढून घेतलेले आहे आणि रांगोळी काढल्याशिवाय ना कुठलीही पूजा पूर्ण झाली अशी वाटतच नाही. निरंजन तर मी आधीच लावलेलं. यानंतर इथे मी अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटतं. तर इथे मी देवघरामध्ये कलशाची स्थापना करत असते. पूजेमध्ये नेहमी देवांच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा आणि देवांच्या डाव्या बाजूला जे आहे तो तेलाचा दिवा आपल्याला लावायचा असतो. तर अशाच प्रकारे मी ते दिवे वगैरे लावून घेतलेले आहेत, अगरबत्ती वगैरे लावलेली आहे. या कलशाची स्थापना करत असताना तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. इथे मी खडी साखरेचा प्रसादसुद्धा ठेवलेला आहे. कलशाची स्थापना करायच्या अगोदर तुम्ही देवपूजा करून घ्यायची आहे. देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना का करतात? घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांतीसाठी मंगल कलशाची स्थापना केली जाते. अधिक महिन्यामध्ये मंगल कलशाची स्थापना करणं हे खूप शुभ असल्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकतो. त्याचप्रमाणे आपण अधिक महिन्यामध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकतो. मंगल कलशाची स्थापना देवघरामध्ये केल्यामुळे आपल्या कुठल्याही कामांमध्ये अडचण येत नाही किंवा व्यत्यय येत नाही. अगदी सहजपणे आपली सर्व कामे पूर्ण होत असतात. तुमच्या देवघरामध्ये जर मंगल कलश नसेल तर नक्कीच तुम्ही अधिक महिन्यामध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकता. त्याचप्रमाणे मंगल कलशाची स्थापना आपण अजून कधी कधी करू शकतो, तर मंगल कलशाची स्थापना नवरात्रीमध्ये, अधिक मासामध्ये, त्यानंतर
पौर्णिमेला करू शकता किंवा मग तुमच्या कुलदेवतेचा जो वार आहे मंगळवार किंवा शुक्रवार त्या दिवशीसुद्धा तुम्ही कुलदेवतेच्या मंगल कलशाची स्थापना करू शकता. मंगल कलशाची स्थापना करत असताना आपल्याला हा मंगल कलश जो आहे तो देवांच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या हाताच्या बाजूला अशा प्रकारे देवघरामध्ये स्थापन करायचा आहे. मंगल कलशाची स्थापना केल्यानंतर आपल्याला त्यामधलं पाणी शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा तुमच्या कुलदेवतेचा जो वार आहे त्या दिवशी आपल्याला ते पाणी बदलून तो कलश व्यवस्थित स्वच्छ घासायचा वगैरे आहे. त्याचप्रमाणे मी तर रोजच पाणी बदलते किंवा कलश स्वच्छ करून ठेवत असते, त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही करू शकता. मंगल कलशावरील नारळाला कोंब येऊ शकतो. मंगल कलशातील नारळाला जर कोंब आला तर ते शुभ मानलं जातं. कधी उन्हाळ्यामध्ये नारळ कोरडा होऊन जातो आणि त्यामुळे त्याला तडासुद्धा जाऊ शकतो, तर तडा गेला तरी घाबरायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला अशाच प्रकारे पुन्हा एकदा कलशाची स्थापना करायची आहे. नवीन नारळाची स्थापना तुम्ही कलशावरती करू शकता आणि तो नारळ आपल्याला विसर्जन करायचा आहे. आणि कोंब आलेल्या नारळाला आपल्याला कुंडीमध्ये लावायचा आहे, शेतात लावायचा आहे काय किंवा तुम्ही गार्डनमध्ये लावू शकता. पाणी मंगल कलशातलं पाणी बदलताना पहिल्यांदा ते पाणी आपल्याला घरभर व्यवस्थित शिंपडायचं आहे. त्यानंतर ते फुलझाडांना घालायचं आहे आणि मग दुसरं पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. कलश हा सुख, समृद्धी आणि शांततेचं प्रतीक आहे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायलाच हवी. तुम्ही जर जास्त दिवस गावाला वगैरे जाणार असाल तर तो जो कलशावरचा नारळ आहे तो आपल्याला पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा आहे, ज्यामुळे तो तडकत नाही किंवा त्यातलं पाणी वगैरे आटत नाही. तुम्ही अजून पण जर देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल तर नक्कीच तुम्ही मंगल कलशाची स्थापना करा. तुम्हाला सुद्धा घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी जाणवेल. त्याचप्रमाणे या बाबतीत तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्समध्ये नक्की विचारा. मी नक्की त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही सुद्धा तुमच्या देवघरामध्ये नक्कीच मंगल कलशाची स्थापना करा. तर पुन्हा भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.